आज एअर इंडियाचं AI-221 फ्लाईट अहमदाबादहून लंडनकडे झेपावली होती. पण टेक ऑफ नंतर अवघ्या 9 मिनिटांनी पायलटने कंट्रोल रूमशी संपर्क साधून इंजिन फेल्युअरची आपत्कालीन माहिती दिली. डाव्या बाजूचं इंजिन अचानक बंद पडलं. काही सेकंदातच उजव्या बाजूच्या इंजिनातही फायर अलार्म वाजू लागला. कॉकपिटमध्ये धुरानं भरून गेलं आणि रडारवरून विमानाचा संपर्क तुटला. पायलटने शेवटच्या क्षणी मेडेला कॉल दिला. ते विमान बीजी मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्याचं प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झालं आहे. तीव्र वेग, इंधन आणि उंचीमुळे स्फोट झाला आणि काही सेकंदातच संपूर्ण परिसर धुरात आणि आगीत न्हालेला दिसला. या विमानात एकूण 242 प्रवासी होते. 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर. यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक समाविष्ट होता. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची माहिती व्यक्त केली जात आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनास्थळी NDRF आणि अग्निशमन दल दाखल झाले आहेत. युद्ध पातळीवर आणि बचाव कार्य सुरू आहे. धक्कादायक घटनेत मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जेवत असलेले 45 हाऊस सर्जनही जखमी झाले आहेत. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त करत राज्य सरकारला तातडीचे मदतीचे निर्देश दिले आहेत. आज अनेक कुटुंबाचा दिवा विझला आहे. एकाच क्षणात 200 पेक्षा अधिक जीवांचे स्वप्न धुळीला मिळाले. ही केवळ बातमी नाही, ही एका देशाच्या काळजात उठलेली ओरखडा आहे.